नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. म्हणू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाने उघडीप घेतली असून राज्यातील ऑगस्टच्या सुरुवातीला अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. परंतु येत्या 10 ऑगस्टनंतर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. म्हणू शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस, त्यावर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. म्हणू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी बंगालचा उपसागरामध्ये निर्माण होत असल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये ऑगस्ट नंतर त्या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो. बघू शकतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह इथे 1 ते 2 दिवसामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नगर, नाशिक तसेच मुंबई, ठाणे, रायगड, कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस वाढण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच नांदेड, वाघोला तसेच छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अकोला या परिसरात देखील जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाचा खंड असून विविध जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो. तसेच बघू शकतो की उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, धुळे तसेच इकडे बघू शकतो की जळगावला देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबारला हलका ते मध्यम, नगरला देखील हलका ते मध्यम, बीड तसेच उस्मानाबाद या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस वाढण्याची शक्यता